अनेक नव्हते. मग याचा अर्थ काय झाला? ज्याच्यामध्ये कार्य होणार आहे त्या द्रव्याची योग्यता दोन प्रकारची आहे. एक त्रिकालवर्ती उपादानाची योग्यता आणि क्षणिक उपादानाची योग्यता. मग त्रिकालवर्ती उपादानमध्ये शक्ती असेल तर क्षणिक उपादानमध्ये कार्य होतं, आणि त्रिकालवर्ती उपादानमध्ये शक्ती नसेल तर कार्य होत नाही. मग आरतीजी तुम्ही रोटली करता, भात करता, मग रोटली तुम्ही करता का नाही? करता, निमित्त कारण आहात. मग निमित्त कारण असताना मी रोटली करणारा उपादान कारण मानलं तर का होऊन जाईल? मग तुम्ही जर उपादान करता कारण असताल, मग तुमच्यापाशी बारीक वाळूचे कण आणून दिले आणि आता रोटल्या करा, किंवा मोठे मोठे वाळूचे कण कुकरमध्ये भांड्यामध्ये भरून गॅस चालू करा, मग शिजायला पाहिजे. मग अग्नी, कुकर, पात्र, पाणी हे जर कार्य करत असतील, मग तांदळामध्ये कार्य करत असतील आणि वाळूच्या कणामध्ये कार्य करत नाही. कारण का? मग तांदळामध्ये स्वयमेव कठीण अवस्था सोडून नरम अवस्था धारण करण्याची त्याची शक्ती आहे. म्हणून हे सगळे निमित्त कारण बनले. आणि वाळूच्या कणामध्ये त्याच्यामध्ये स्वयमेव कठीण अवस्था सोडून नरम अवस्था धारण करण्याची योग्यता नाही. म्हणून मग त्या निमित्ताने केलं का सर्व कार्य? नाही. पण कार्य झाल्यानंतर निमित्ताला निमित्ताचा आरोप येतो. तेव्हा कार्य झाल्यानंतर निमित्ताला निमित्ताचा आरोप येतो, आणि कार्य नाही झालं तर निमित्ताला निमित्ताचा आरोप येत नाही. मारीचीच्या जीवाच्या वेळेला तीर्थंकर साक्षात निमित्त होते. मग तीर्थंकर साक्षात निमित्त असून तो जीव सम्यक दर्शन प्राप्त केला नाही. जे त्या मारीचीच्या जीवामध्ये सम्यक दर्शन कार्य नाही झालं तर आदिनाथाला निमित्त कारण म्हणण्यात आलं नाही. तो जीव सिंहाच्या पर्यायामध्ये सम्यदृष्टी होतो, तेव्हा त्या मुनिराजांना निमित्त कारण म्हणण्यात आलं. मग जे मुनिराज होते त्यांना सम्यक दर्शन झालं का सिंहाच्या जीवाला? किंवा मग याच्यामध्ये कार्य झाल्यानंतर मुनीला निमित्त कारण संज्ञा प्राप्त होते. म्हणून निमित्त उपादानमध्ये काही करत नाही आणि निमित्ताशिवाय होत नाही. हे दोन्ही अनेकांत सिद्धांत लावा. मग तसं हे 8 कर्म काय? जीवाच्या अणुजीवी प्रतिजीवी गुणाला किंवा जीवाच्या 8 गुणांच्या पर्यायाला पूर्ण प्रगट न होऊ देण्यामध्ये निमित्त कारण आहेत. म्हणजे कर्म सर्वथा करतात असा नियम नाही, आणि कर्माशिवाय सुद्धा होत नाही. समजा 1 महिना गेल्यानंतर आपल्या इथे पावसाळा सुरू होईल. मग आता सकाळी सूर्य उगवतो, मग त्या सूर्याचा प्रकाश सर्व पृथ्वीवरती पडतो. मग त्या सूर्याचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवरती आत्ता का पडत आहे? त्याचा प्रकाश रोखला का गेला नाही?
आत्ता ढग तिथे समोर निमित्त कारण नाहीत. म्हणून सूर्याचा संपूर्ण प्रकाश पृथ्वीवरती येत आहे. पावसाळ्याचे दिवस आले, सकाळी सूर्य उगवला आणि 12 वाजता काळकुट्ट ढग आले. आणि ते काळे कुट्ट ढग समोर आल्यामुळे काय झालं? सूर्याचा येणारा प्रकाश रोखला गेला. मग निमित्ताच्या अपेक्षेने त्या ढगाने सूर्याचा प्रकाश रोखलेला आहे, निमित्त कारण. आणि त्या ढगाच्या पलीकडे जाऊन जर पाहिलं तर सूर्याचा प्रकाश आणि उष्णता तिथे आहे का नाही. मग तसं हे आपल्या जीवाचे अनंत गुण आहेत. मग अनंत गुणामध्ये 8 गुणाच्या कर्मावरती आवरण सांगितलं ज्ञानावर दर्शनानं अंतराळात. आणि मुख्य रूपाने सांगताना सांगणार, एक मोहनीयाचं मुख्य आवरण आहे. मुख्य रूपाने एक मोहनीय, आणि त्या मोहनीयाच्या सद्भावात बाकीच्या गुणामध्ये काय होतं? अशुद्धता प्राप्त होते. म्हणून म्हटलं जातं काय, सगळ्यामध्ये जीवाला घातक कोण आहे? तर मोहनीय कर्म. मग एक मोहनीय कर्म आहे, त्याचे दर्शन मोह आणि चारित्र मोह 2 भेद झाले. जे दर्शन मोहनीय कर्म आहे ते जीवाच्या श्रद्धा गुणाच्या सम्यक पर्यायाला उत्पन्न न होऊ देण्यासाठी दर्शन मोहनीय कर्म निमित्त कारण आहे. म्हणजे दुःखाला कारण आहे. दर्शन मोह गेला 4थ्या 5व्या 7व्या गुणस्थानामध्ये जीव सम्यगुष्टी झाला. दर्शन मोह गेला, मिथ्यात्वाचं दुःख संपलं. पण चारित्र मोह आहे. मग चारित्र मोह जो आहे तो चारित्र मोह सुद्धा दुःखरूप आहे. दर्शन मोह श्रद्धेचं दुःख आहे आणि चारित्र मोह चारित्रातलं दुःख आहे. पण लोक दर्शन मोह मिथ्यात्वाला दुःख मानायला तयार आहे. पण चारित्र मोहाचं जे दुःख आहे त्याला कोणी दुःख मानायला तयार नाही. मुलांना सांगितलं, सुनेला सांगितलं, रात्री भोजन करू नका, हॉटेलमध्ये जाऊ नका, बैलगाडीवरती खायला जाऊ नका. त्यांना काय वाटतं? सुख वाटतं की नाही? खायला परवानगी दिली तर सुख वाटतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला? चारित्र मोहनी कर्माचा तीव्र उदय चाललेला आहे. त्यामध्ये आपण संयम पालन करत नाही. एवढं तीव्र पापाच्या उदयामध्ये सुखी मानू लागलो. म्हणजे चारित्र मोहच्या उदयामध्ये बहिरंगामध्ये अनुव्रत महाव्रत धारण करण्याचे परिणाम होत नाही. मग हे दुःख आहे, पण त्याला कोणी दुःख मानायला तयार नाही. म्हणून सांगितलं आचार्याने, जेव्हा मुनिराज 11व्या गुणस्थानामध्ये 12व्या गुणस्थानामध्ये वीतराग होतात. म्हणजे चारित्र मोहनीयाच्या सर्व कर्मप्रकृती अभाव होतात. जेव्हा वीतराग होतात तेव्हा सुखी हो झाले. जे जोपर्यंत चारित्र मोहाचा उदय आहे, भाव आणि द्रव्य, तोपर्यंत आपण
दुःखी आहोत आणि दुःखी असून दुःखाला सुख मानतो, हे अनेक मोठं अज्ञान, विपरीत श्रद्धा आणि विपरीत अनुचरण म्हणजे बहिरंगातून क्रिया. सांगितलं 7 नंतर जेवण मिळणार नाही. पोरं काय म्हणतील, तुम्ही घराच्या बाहेर जावा, आता आम्ही करू, आम्ही जेवतो, तुम्हाला बंदी आहे, आम्हाला बंदी नाही. जे आपण त्यांना संयमाकडे काही कारण दाखवून दुःखापासून प्रवृत्त करू इच्छितो, पण ते दुःखाला सोडायला तयार नाही. म्हणून एक सिद्धांत समजायचा, अभेद ज्ञाने. अभेद ज्ञाने 8 कर्म जीवावरती आवरण टाकतात. भेद ज्ञाने हे 8 कर्म 8 गुणावरती आवरण टाकतात आणि त्याच्या भेद ज्ञाच्या अपेक्षेने हे 8 कर्म जीवाच्या गुणाच्या पर्यायावरती आवरण टाकतात. द्रव्यावरती आणि गुणावर जर आवरण टाकलं तर द्रव्याचा आणि गुणाचाच अभाव होऊन जाईल. काय म्हणता येईल? द्रव्याचा आणि गुणाचा अभाव होऊन जाईल. मग द्रव्याच्या गुणाचा अभाव झाला तर पर्यायामध्ये सुद्धा कार्य होणार नाही. मग ते कितीही ढग आले पावसाळ्यात, जसा अमावस्येची अंधार असतो तसा अंधार दिवसा दिसेल का आपल्याला? अमावस्याचा जसा अंधकार असतो रात्रीचा, तसे काळे कुट्ट ढग जरी सूर्यासमोर आले तर तसा अंधार पृथ्वीवरती पडेल का? नाही पडत. कारण मग तो सूर्याचा प्रकाश, काही सूर्याचा प्रकाश त्या काळ्या कुट्ट ढगाच्या अंधकाराला छेदून पृथ्वीवरती आले. मग जे पृथ्वीवरती प्रकाश थोडा दिसतो त्या प्रकाशाला ढगाने रोखलं नाही आणि ढगाच्या बाहेर जाऊन बघितलं तर त्यालाही रोखलं नाही. म्हणून काय ना, पण जेवढा प्रकाश येणारा होता तेवढा आला नाही, म्हणून त्याला म्हटलं जातं रोखलं जातं. मग हे 8 कर्म जे आहेत त्यामध्ये सगळ्यामध्ये छोटा जीव, सगळ्यात कमीत कमी ज्ञान, आता येतात कमीत कमी ज्ञान कोणत्या जीवापाशी असतं? सूक्ष्म लब्ध अपर्याप्त निगोदी जीव, याच्यापाशी कमीत कमी ज्ञान असतं. कमीत कमी ज्ञान किती आहे ते? अक्षराचा अनंतवा भाग. आता अक्षर कोणाला म्हणणार? लोकव्यवहारामध्ये अक्षर कोणाला म्हणतो? अ आई का 1 2 3 अ आईला अक्षर म्हणतो. बरोबर. मग अ आई यांना अक्षर लोकव्यवहारामध्ये म्हटलं जातं. मग तिथे अक्षर शब्दाचा अर्थ काय? त्या सूक्ष्म लब्ध अपर्याप्त निगोदी जीवावरती जे ज्ञानावरण कर्माचा तीव्र उदय आहे, मग एवढा तीव्र उदय असताना सुद्धा तेवढं ज्ञान कधी ते कर्म झाकत नाही. तर म्हणून तेवढं ज्ञान नित्य निरावरण असतं. अ म्हणजे नाही क्षर, ही तेवढ्या छोट्या ज्ञानावरती कधीही आवरण होत नाही आणि तेवढ्या ज्ञानावरती आवरण कधीही होत नाही. म्हणून काही कालाने सर्व आवरण नष्ट होऊ शकतं. जे कमीत कमी एवढं ज्ञान जे आहे त्या ज्ञानावरती आवरण जर पडलं
तर जीव अजीव अचेतन होऊन जाईल. म्हणून जीवाचं तेवढं ज्ञान कधीही नष्ट होत नाही. म्हणून अक्षर ज्ञान तेवढं प्रगट आहे. आणि दुसरं अक्षर ज्ञान कुठं आहे? एक सूक्ष्म लब्ध अपर्याप्त निगोदी जीवाचं अक्षराच्या अनंतावा भाग ज्ञान. दुसरं अक्षर ज्ञान कुणाला असतं? केवळ ज्ञान झाल्यानंतर केवळ ज्ञान कधीही क्षर म्हणजे नष्ट होत नाही. म्हणून केवळ ज्ञानाला अक्षर किंवा अक्षय म्हणा किंवा अक्षर ती नष्ट होत नाही. हे दोन ज्ञान अक्षर आहे. आणि आ इ ऊचं ज्ञान ते अक्षर. तीन प्रकारचे. मग यामध्ये आपल्या आत्म्याचा स्वभाव केवळ ज्ञान अक्षर आहे, गुण. आणि त्या अक्षर गुणाची केवळ ज्ञान अक्षर पर्याय प्रगट होणार आहे. कारणामध्ये शक्ती आहे. पण ज्ञानाचं कार्य सांगितलं काय? ज्ञान गुणाच्या पर्यायावरती आवरण टाकणे. मग सामान्य रूपाने ज्ञान आवरण कर्म एक झाले. त्याचे भेद केले तर किती होतील? ज्ञानाच्या आवरणाच्या कर्माचे भेद केलं तर किती होतील? काल तुम्ही 148 केलं की नाही गणित? मग त्याच्यामध्ये किती भेद झाले ज्ञानाचे? 5 भेद झाले. मती, श्रुत, अवधी, मनपर्यंत केवळ ज्ञान. मग 5 सम्यक ज्ञानच आहेत का? मिथ्या ज्ञान नाही का? मग 3 मिथ्या ज्ञान आहेत का नाही? मग 3 मिथ्या ज्ञानाला काय घेतलं नाही? 5च घेतले. 8 घेतले तर 151 होते. 48 51 होते. मग 148 झाले. 5च ज्ञान घेतले. पण त्या 5मध्ये सम्यक आणि मिथ्या भेद न करता 5 दाखवले. म्हणजे ज्ञानाचे 5 भेद झाले. एक ज्ञानावण कर्म, त्याचे उत्तर प्रकृती झाले 5. मती ज्ञानाचे किती भेद? 336. श्रुत ज्ञानाचे सूत्र दिले उमास्वामींनी. श्रुत ज्ञानाचे अनेक द्वादश भेदम, 2 प्रकारचे, अंगबाह्य अंगप्रयुक्त, अनेक प्रकारचे आणि द्वादश म्हणजे 12 प्रकारचे. मग एवढे काय झाले? श्रुत ज्ञानाच्या पर्यावरती आवरण टाकणारे एवढे भेद. अवधी ज्ञान किती भेद आहेत? अवधी ज्ञानाचे किती भेद? अवधी ज्ञानाचे सामान्य रूपाने परमावधी, देशावधी, सर्वावधी हे सामान्य रूपाने 3 भेद. पण अवधी ज्ञानाचे 6 भेद सांगितले. देशावधी, परमावधी, सर्वावधी, हीयमान, वर्धमान, अवस्थित आणि अनवस्थित. एवढ्या अपेक्षेने त्याचे भेद झाले. मन पर्याय ज्ञानाचे भेद 2. रुजुलमती मन पर्याय आणि विपुलमती मन पर्याय. तत्वासूत्र सगळं चाललेलं असतं. प्रवेशिकाने तत्वासूत्रच वैशिष्ट्य करून घ्या. सगळे ग्रंथ आपोआप समजतात, कठीण नाही. मग केवळ ज्ञानाचे किती भेद? केवळ ज्ञानाचे किती भेद झाले? 1. भेद नाही, एकच आहे. या सगळ्याचे दुबिरीज केलं तर किती झाले? कोण लिहिलं का? नाही, मी सांगतो, तुम्ही ऐकता जाते. भेद केले का? मती ज्ञानाचे, श्रुत ज्ञानाचे, अवधी ज्ञानाचे, मन पर्याय ज्ञानाचे, केवळ ज्ञानाचे. का आले नाही? आम्हाला काही विशेष वाटत नाही म्हणून आम्ही लिहित नाही. आम्हाला विशेष वाटलं तर आम्ही लिहून घेऊ. मती ज्ञानाचे 336 भेद, एकाखाली एक लिहा. म्हणजे गणित तुम्हाला हिशोब करा, बेरीज करायला.
मती ज्ञानाचे 336 भेद, तृत ज्ञानाचे 2, 12 आणि अनेक. अनेक अनेक 12, अनेक तिथे 2 किंवा 12 मुख्य ज्ञान. अवधी ज्ञानाचे 6 भेद. मग त्याचे परत भेद केले तर 18 भेद झाले. प्रत्येकाचे 3-3 भेद. जगन्य, मध्यम, उत्कृष्ट 18 भेद झाले. मन पर्याय ज्ञानाचे रुजुलमती आणि विपुलमती मन पर्याय ज्ञान 2, रुजुलमती आणि विपुलमती 2 आणि केवळ ज्ञान एकच आहे, त्याच्यात भेद नाही. या सगळ्याचे बेरीज केले तर किती झाले? आता वर्ण खाली आले की बराबर बेरीज झालं. पण वर्ण खाली बघितलं ना बराबर बेरीज बरोबर झाली, पण इकडे हातचा एक मांडला पाहिजे. बोटावरती कॅल्क्युलेटरवर चाललं तर ते पराधीन. किती झाले टोटल भेद सगळे? 6. त्याचे जगन्य, मध्यम, उत्कृष्ट असे जरी केले किंवा 6 केलं तरी चालतं. दोन्ही आपल्यापाशी राहावं. 6 पण करा आणि 18 पण करा, काय झालं? कारण उमास्वामीने तिथे जास्त खोदलं नाही. ते बाकीचे पुढचे टीकेचे ग्रंथ त्याच्यात त्यांनी सगळे काय केले? भेद प्रगत झाले. किती झाले टिकून? सगळ्यांची बेरीज बरोबर आले पाहिजे. किती झाले? 377 भेद झाले एवढे. मग विश्वामध्ये पदार्थ किती आहेत? द्रव्य सामान्य रूपाने किती आहेत? 6. त्या एकेका द्रव्याचे गुण किती आहेत? आणि एकेका गुणाच्या त्रिकालवर्ती पर्याय किती आहे? आणि अनंत गुणाच्या त्रिकालवर्ती पर्याय एवढे कर्म आहेत. आणि आवरण एका जीवाच्या अपेक्षेने जी एका जीवाला 6 द्रव्य, त्याचे अनंत गुण, एक एक गुणाच्या त्रिकालवर्ती अनंत पर्याय आणि अनंत गुणाच्या त्रिकालवर्ती अनंत पर्याय एवढं अनंत ज्ञानावरण कर्माचा उदय आहे. आणि थोडं ज्ञान प्रगट झालं तर आपण खुशी झालो. एवढं अज्ञान पडलेलं आहे. म्हणून आर्यंतांचं केवळ ज्ञान अनंत का आहे? तर अनंत वस्तूला जाणतं म्हणून अनंत. त्या ज्ञानगुणामध्ये अनंत शक्ती आहे म्हणून ज्ञानगुण अनंत आहे. आणि त्या ज्ञानगुणाच्या एक केवळ ज्ञान पर्यायामध्ये अनंत शक्ती स्वतःची आहे. विषयाला अनंत जाणतं म्हणून अनंत ज्ञान. गुण अनंत आहे, ज्ञानगुण. आणि त्या ज्ञानगुणाच्या पर्यायामध्ये अनंत पदार्थाला युगपत जाणलं म्हणून केवळ ज्ञान अनंत. आणि एक केवळ ज्ञानाच्या पर्यायामध्ये उत्कृष्ट अनंत अविभाग प्रतिच्छेद असतात म्हणून अनंत. किती आपल्यापाशी अज्ञान पडलेलं आहे? एवढं मोठं अज्ञान पडलेलं आहे. आणि इंजिनियर, डॉक्टर, वकील आदी होतो. आम्ही फार स्पेशलिस्ट झालो. काय मुलं स्पेशलिस्ट झालं? जे तुम्ही डॉक्टर वकीलचं काम करता तो ज्ञानस्वरूप आत्मा मी आहे ह्याला तुम्हाला अज्ञान पडलेलं. मग बाकी बाहेरच्याबद्दल ज्ञान का करता? जी या अपेक्षेने पाहिलं तर एका जीवाच्या ज्ञानावरण कर्माचे एवढे प्रकारचे कर्माचे आवरण एका जीवाला आहे. असे अनंत जीवाला किती अनंत ज्ञानावरण कर्माचा उदय आहे. म्हणजे आपणाला जेवढं ज्ञान प्रगट झालं
त्याच्यापेक्षा अनंत ज्ञान आपल्यापाशी अज्ञान आहे. म्हणून सगळ्यामध्ये दुःख, लोकव्यवहारामध्ये आणि मोक्ष मार्गामध्ये सर्वात मोठं दुःख अज्ञान आहे. काय आहे? अज्ञान आहे. किती माता पिता आपल्या मुलाला अज्ञानी ठेवू इच्छितात, शाळा न शिकवता. सगळेजण ज्यांच्यापाशी परिस्थिती असो किंवा नसो, सगळ्या माता पित्याची इच्छा आहे की आपला मुलगा शिकावा, जे ज्ञानी व्हावा. मग ज्ञानी व्हावं याचा अर्थ कशासाठी? ज्ञानी झाला, हुशार झाला तर वरच्या हुद्द्यावर जाईल, धन कमवेल आणि त्या धनाच्या माध्यमातून 5 इंद्रियाची सामुग्री सुलभ प्राप्त होईल. म्हणून तो सुखी. कोणत्या सुखासाठी तुम्हाला ज्ञान पाहिजे? लौकिक. जे इंद्रिय सुखाला भोग घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला लौकिकामध्ये ज्ञानासाठी प्रयत्न करतात. कोण म्हणेल अंगठा बहादूर आहे, त्याला धन मिळत नाही का? ती गोष्ट निराळे. उदाहरणामध्ये कुणाला घेतलेलं आहे? शिक्षण म्हणजे अज्ञान हे दुःख कसं आहे आणि ज्ञानामध्ये सुख कसं आहे हे सांगत आहे. मग कसं इथे जेवढं तुम्हाला क्षोभम सम्यक ज्ञान प्रगट झालं तेवढं तुमच्यापाशी सुख आहे, तेवढे ज्ञानवान कर्माचे निषेध निघून गेले. पण अनेक जेवढं आपल्याला ज्ञान प्रगट नाही ते दुःख आहे, हे आपण मानाला जाणाला करायला तयार नाही. आपल्या इथे एक हत्ती आणून समोर उभा केला, मग त्या हत्तीला अमृता तुम्हाला सांगितलं डोळ्यानं हत्तीचं संपूर्ण ज्ञान करून घ्या. करून घेणार का नाही? हत्ती आणून ठेवला, तुम्हाला समोर उभा केला, त्या मस्तकासमोर हत्तीचं सगळं ज्ञान कर म्हटलं तर डोळ्याच्याद्वारे सगळं ज्ञान होईल का? मनाच्याद्वारे सगळीकडे करू शकता, पण डोळ्याच्याद्वारे समोर त्याचं मस्तक, जे काय 2 पाय असतील, जे काय तेवढंच तुम्हाला ज्ञान होतं. आणि बाकीतलं महागटल्या सर्व हत्तीचं ज्ञान झालं का? मग किती तुमच्या ज्ञानामध्ये शक्ती आहे? त्या पर्यायामध्ये 3 काल, 3 लोकातील संपूर्ण पदार्थाला युगपत एक समयात जाणण्याची ताकद आहे ज्ञानाच्या पर्यायामध्ये. पण जाणलं किती? त्या हत्तीचं मस्तक, पुढचे 2 पाय, जे काही थोडा भाग जाणला गेला. आणि त्याच ज्ञानामध्ये हत्तीचं पूर्ण ज्ञान झालं नाही. ते काय आहे? अज्ञान. मग त्या अज्ञानाबद्दल दुःख नाही, पण मी समोर हत्तीला पाहिलं त्याचं सुख आहे. काय? त्या ज्ञानामध्ये जेवढं आपल्याला माहीत झालं तेवढे आपण सुखी झालो. पण त्याच ज्ञानामध्ये त्या हत्तीचे बाकीचे अवयव नाही जाणवीत आले, त्याच्याबद्दल आपल्याला अज्ञान आहे, त्याच्याबद्दल दुःख आहे का? नाही. मग याचाच अर्थ काय झाला? जेवढं तुमच्यापाशी अज्ञान आहे तेवढे तुम्ही दुःखी आहात. हे जिनवाणीचं सर्वज्ञ भगवंताचं गंधर आदी आचार्य सांगतात. हे सत्य आहे. रागी, द्वेषी, मोही जीव का सांगेन? तुमच्यापाशी धनसंपत्ती, गाडी, सोनं, चांदी आदी हे सगळं तुमच्यापाशी आहेत, मग तुम्ही सुखी आहात. रागी रागाचीच गोष्ट करतो आणि वीतरागी वीतरागाचीच गोष्ट करतो. म्हणून आचार्यांनी कधीही बहिरंगातल्या पुण्याच्या उद्यामध्ये मिळणाऱ्या सामग्रीतून प्राप्त होणाऱ्या सुखाला सुख म्हटलंच नाही. जे जिथे अज्ञान आहे तिथे दुःख आहे.
आणि जिथे ज्ञान आहे तिथे सुख आहे. अरहंताला ज्ञान किती आहे? केवळ ज्ञानाला अनंत ज्ञान. मग जिथे अनंत ज्ञान आहे तिथेच अनंत सुख आहे. आणि 4 ते 12 गुणस्थांवरती जीव क्षोभक्षम सम्यक ज्ञानी आहे. मग जेवढं क्षोभक्षम सम्यक ज्ञान आहे तेवढं त्यांना अतींद्रिय आत्मिक सुख आहे. आणि बहिरंगातलं सुख हे सुखाभास आहे. म्हणून आचार्यांनी ज्ञान हे सुखाचं कारण सांगितलं. पण लौकिक व्यवहारामध्ये असो मोक्ष मार्गामध्ये ज्ञानावरती आवरण टाकणारे कर्म एवढे, म्हणजे एका जीवाच्या अपेक्षेने अनंत, फक्त ज्ञानाच्या अपेक्षेने, आणि अनंत जीवाच्या अपेक्षेने अनंत गुणिले अनंत अनंत एवढे कर्म ज्ञानावरणादी रूपाने परिणत झाले असताना सुद्धा अनेक स्टॉक भरपूर आहे. विश्रचोपचे कारमान वर्गणा अनेक भरपूर आहे. तुम्ही जेवढं कार्य करा तेवढं तुम्हाला तिथे उमास्वामी आचार्यांनी तत्त्वसूत्रामध्ये ज्ञानावरणीय कर्माच्या बंधाची कारणं सांगितले. का सांगितले ज्ञानावरण कर्माच्या बंधाचे कारण? दुसरा वाचत असताना शास्त्र काढून घेणे, शास्त्र वाचत असताना शास्त्र बंद करणे, शास्त्र फाडणे. आपण घरामध्ये एक टेबल असतो, आपला टेबल खाली असतो, खुर्ची जरा वरती असते, आणि आपल्या घरामध्ये मासिक येतात धर्माचे, ते टेबलाच्या खाली असतात. वरती टेबलावरती चहा पाणी पित असतो. ते ज्ञानवान कर्माच्या बंधाची कारणं. शास्त्राला बसल्यानंतर नाभीच्या वरती पाहिजे, खाली तर ज्ञानवान कर्माच्या बंधाची कारणं. ही अनेक प्रकारचे भाव आपले आहेत. मग एवढ्या प्रकारच्या भावाने आपण परिणत होतो, तेव्हा या 8 कर्माच्या द्रव्य कर्माच्या बंधाचं कारण जीवाचे 8 प्रकारचे भाव आहेत. मग जीवाचे 8 प्रकारचे भाव, त्या भावामुळे कर्म बांधले आणि ते कर्म पर्यावरती आवरण टाकतात. म्हणून आज आपल्यापाशी अवधी ज्ञानावरणे, मन पर्याय ज्ञानावरणे, केवळ ज्ञानावरणे कर्माचा उदय आहे. आणि मती आणि श्रुत थोड्या ज्ञानाचा क्षोभक्षम आहे. म्हणजे पुण्य थोडं आहे आणि पाप अनेक जास्त आहे. पण जे पाप आहे त्याला पाप वाटत नाही. एखाद्या रस्त्यावर मनुष्य भिकारी आहे, तो पापी वाटतो. त्या भिकारी माणसाला भोजन मिळत नाही, पापी आहे. त्याला शरीराला व्याधी झालेली आहे, पापी आहे. तो तर आपल्याला दिसतो, पण आपण आपल्याला कधी पापी दिसत नाही. जे घाती कर्म 48 प्रकृती सर्व पाप आहे. 47 घाती कर्म प्रकृती पाप आहे. मग आपण पापी आहोत का नाही? कुठून पापी बघा. आघातीमध्ये जे साताविज्ञ पुण्य तिकडून बघू नका. जीवाच्या अणुजीवी गुणावरती घात टाकणारे कर्माचं निमित्त आहे. आणि त्या कर्माच्या निमित्तामध्ये माझ्या अणुजीवी गुणाची पूर्ण अनंत चतुष्टय पर्याय प्रगट झाली नाही, म्हणून मी पापी आहे. मग आम्हाला बाहेरचा व्यक्ती आघाती कर्मामधला पापी दिसतो, पण घाती कर्मामधला पापी दिसत नाही. आपण आता जिनवाणीचं अध्ययन करतो सामुदायिक रूपाने. पुण्यवान आहे का पापी आहे का? पापीचा आहे का पुण्यवान आहे का? दोन्ही आहात, दोन्ही पण आहात.
देवगुरु शास्त्राच्या सानिध्यात आलो, जिनवाणीचं अध्ययन करत आहोत. तर भाव पुण्याचे आहे, पण पुण्यवान पण आहोत. पण याच वेळेला केवल ज्ञानावर्णीय द्रव्य कर्माचा उदय आहे. मग केवल ज्ञानावर्णीय द्रव्य कर्माचा उदय घाती पाप आहे. म्हणून इकडून आम्ही पापी पण आहोत. इकडे आघातीच्या अपेक्षेने जेवढा ज्ञानाचा क्षोभक्षम झाला त्या अपेक्षेने पुण्यवान आहोत. 6व्या गुणस्थानावर 7व्या गुणस्थानावरती मुनिराज पापी आहे. काय सूर्यकांत भाई, 6व्या 7व्या गुणस्थानावरती मुनिराज पापी आहे म्हटलं तर बाहेर जाऊन काय करतील समाजाचे लोक? हाडाचा चुरा करून टाकतील. महाराज पापी असतात का? पण सांगणारा वक्ता कुठून बोलतो तो अभिप्राय समजा की. मग अचानक काय झालं, 12व्या गुणस्थानापर्यंत घाती कर्माचा उदय आहे. मग उपशमक्षणी चढणारा जीव, छपक्षणी चढणारा जीव सुद्धा पापी आहे. जे जोपर्यंत ज्ञानावर्णीय कर्माचा घाती कर्माचा उदय आहे तोपर्यंत तुम्ही पापी आहात. मग हे गोष्ट समजत नाही. आणि महाराजांना पापी म्हणलं तर तुम्ही महाराजाला पापी म्हणता, तुम्ही फार पुण्यवान आहे का? मी म्हणत नाही, आचार्य म्हणतात. पण आचार्याचा अभिप्राय तुम्ही जर समजायला तयार नाही तर दोष वक्त्याचा नाही, दोष जिनवाणीचा नाही, दोष ऐकणाऱ्या जीवाचा आहे. म्हणून लोकाला बाहेर सांगायला जाऊ नका महाराज पापी असतात म्हणून. ज्यांना ज्ञान असेल त्यांना सांगलं तर ते ग्रहण करतील. विशुद्ध सागर महाराजांकडे चर्चेला बसलो. महाराज सांगितलं हम पापी है, आप भी पापी है. महाराज स्वीकार केलं, पापी है हम. पण त्यांना माहीत आहे आपण घाती कर्माचा उदय केला, केवळ ज्ञान कर्माचा उदय, तर आपण पापीच आहोत. मुनी दीक्षा घेतली, क्षोभक्षम आहे, चारित्र आहे, तर पुण्य पण आहे. जी कोणत्या नयाने कोणत्या अपेक्षेने वक्ता बोलतो ते समजून घ्या. म्हणजे ज्ञानवान कर्माचे भेद झाले तर दर्शनवान कर्माचे किती भेद होणार? 9 भेद दाखवले का तुम्हाला? किती दाखवले? दर्शनवान कर्माचे भेद किती दाखवले? तिथे तुम्हाला किती लिहिले? सामान्य रूपाने घेतलं. आणि ज्ञानवान दर्शनवान कर्माचे 9 भेद. कोणकोणचे? चक्षु, अचक्षु, अवधी आणि केवल. चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन, अवधी दर्शन, केवल दर्शन. 5 निद्रा, 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 प्रचला, प्रचला, स्थानकवृद्धी. हे 9 भेद. हे दर्शनाचे 9 भेद. मग याचे भेद प्रभेद आणि अनंत होतात. या अपेक्षेने दर्शनवान कर्मसुद्धा अनंत आहे. अनंत पदार्थाचं दर्शन अनंत पदार्थाला अवलोकन करतं. म्हणून अनंत ज्ञान अनंत पदार्थाला जाणतं. म्हणून दर्शनांसुद्धा आवरण टाकणारे कर्म अनंत आहेत. पण हे 9 काय केले? स्थूल रूपाने तुम्हाला सांगितले. वेदनीयाचे 2, साता वेदनीय आणि असाता वेदनीय. मग साता वेदनीयाचे किती भेद होतील? स्थूल रूपाने वेदनीयाचे साता असाता. मग साता वेदनीयाचे भेद किती होतील? उत्तर, डोळ्याला जशी पाहिजे तशी साडीचा रंग मिळाला, तसा ड्रेसचा रंग पाहिजे तसा ड्रेस मिळाला. डोळ्याबद्दलची साता. मऊ कापड हलकं मिळालं, स्पर्शाबद्दल साता. सुगंध पदार्थ घाणेंद्रियाच्या जरी मिळाले, रसनेंद्रियाच्या जरी गोड मिळाले, तिखट मिळाले, जे का असतील. मग
या अपेक्षेने किती भेद झाले? तर एवढे भेद, 20 भेद. स्पर्शाचे 8, रसाचे 5, वर्णाचे 5 आणि गंधाचे 2, 20 भेद झाले. मग याचे प्रत्येकाचे लाईटपासून डार्कपर्यंत वस्त्र, या सगळ्याच्या अपेक्षेने किती झाले? अनंत प्रकारचे भेद होतात. म्हणजे एक एक इंद्रिय आणि त्या इंद्रियाचे भेद प्रभेद. मग अशा त्या अतिंद्रिय सुखाला घात करण्यासाठी हे वेदनीय कर्म आहे. पण आपण काय करतो? आघातीय वेदनी कर्माच्या सद्भावामध्ये बहिरंगातली साधन सामुग्री अनुकूल प्राप्त झाली, त्यालाच आपण सुख मानून बसलो. मग 7 वेदनीय कर्माच्या उदयामध्ये जी बहिरंगातली साधन सामुग्री उपलब्ध झाली, ती सुखाला कारण आहे का नाही? मग याचाच अर्थ काय झाला? 7 वेदनीय कर्म, त्याच्या सानिध्यात उत्पन्न झालेली सगळी अनुकूल सामुग्री, त्याच्यामध्ये 7 वेदनीय नाही. त्या सामुग्रीचा सद्भाव असताना आपला जीव त्या सामुग्रीचा भोग उपभोग घेतो. जेव्हा आपल्या जीवाने भोग उपभोग घेतला तेव्हा कोण सुखी झाला? मग वेदनीय कुठं आहे? पदार्थामध्ये का शरीरमध्ये, आत्म्यामध्ये? कोण सुखी झाला? आत्मा सुखी झाला, वस्तू सुखी झाली नाही. 7 वेदनीय कर्म सुखी झाले नाही, इंद्रिया सुखी झाले नाही, बाहेरचे पदार्थ सुखी झाले नाही. मग माझी ती सुखाची जी परिणती आहे, ती सुखाची परिणती दुःखरूप आहे. काय म्हणतात आचार्य? तुमच्या अपेक्षेने सुख परिणती आहे आणि आचार्याच्या अपेक्षेने दुःख आहे. कारण ती सुख परिणती सुद्धा दुःख आहे. कारण काय? मग ज्या इंद्रियाच्या विषयाला आपण जाणलेला आहोत, त्या इंद्रियाच्या विषयाचा भोग उपभोग घेतला आणि आपल्याला सुख झालं. मग सुख झाल्यानंतर परत त्या इंद्रियाच्या विषयाकडे जायला नाही पाहिजे. जातो याचा अर्थ काय झाला? ते सुख झाले का दुःख झाले? मग याचाच अर्थ काय झाला? आपण ज्या पदार्थाला जाणून सुख मानतो, आचार्य म्हणतात ते दुःखच आहे. प्रवचन सारवाचा पहिला अधिकार, सुख अधिकार, दुःख अधिकार दिले. मग त्या सुख दुःख अधिकारामध्ये तुम्हाला व्यवस्थित तिथे स्पष्टीकरण केलेलं आहे. म्हणून दर्शनावर कर्म 7चे 2 भेद झाले. तर मोहनियाचे 28 भेद होतात. मोहनियाचे किती? 18. तर मोहनियाचे 2 भेद करा. मोहनी हेडिंग लिहा आणि दर्शन मोहनी आणि चारित्र मोहनी असे त्याचे 2 हेडिंग. दर्शन मोहनीय मोहनी आणि दर्शन मोह चारित्र मोह त्याचे 2 भेद आणि दर्शन मोहण्याचे 3 भेद आणि चारित्र मोहण्याचे 25 भेद. 25 आणि 3 28 झाले या रूपाने. आणि मार्गणेच्या अपेक्षेने, कुणाच्या अपेक्षेने? मार्गणेच्या अपेक्षेने दर्शन मार्ग म्हणजे सम्यक दर्शनाच्या मार्गणेचे किती भेद होणार? ते दर्शन शब्दाचा अर्थ श्रद्धा. दर्शन उपयोग म्हटलं तर दर्शन गुण आणि ते श्रद्धा. दर्शन म्हणजे सम्यक दर्शन, श्रद्धा. मग श्रद्धेचे मार्गणेच्या अपेक्षेने किती भेद होणार?
ते तुम्हाला 3 भेद दाखवले. दर्शन मोहण्याचे 3, मिथ्यात, सम्यक मिथ्यात आणि सम्यक प्रकृती. आणि चारित्र मोहाचे अनंतानुबंधी 4, अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान, संज्वलन 16 आणि नो कशा 25, हे 28 दाखवले. पण मार्गणीच्या अपेक्षेने सम्यक्त्वाचे किती भेद होणार? मग तिथे काय केलं? 6 भेद सांगितले. पहिले 3 गुण, मिथ्यात्व, सासागुण आणि सम्यक मिथ्यात्व, हे सुद्धा श्रद्धा गुणाच्या विभाव पर्याय आहेत. आणि औक्षमिक, क्षाऔक्षमिक आणि क्षायिक, हे श्रद्धा गुणाच्या सम्यक पर्याय 3 आहेत. आणि पहिले 3 गुणस्थान आहेत ते श्रद्धा गुणाच्या विभाव पर्याय, जे मोहण्याच्या अपेक्षेने असे 28 दाखवले. मग त्याचे भेद प्रभेद गेले तर प्रत्येकाचे अनंत प्रकारे होणार. मग त्याला रोखणारे अनेक प्रकारचे त्या ठिकाणी मोहण्याचे भेद आहेत. आयुकर्माचे 4च होणार. 4 गती आहे, तर त्या 4 गतीमुळे 4 आयुकर्माचे आवरण टाकणारे कर्म निमित्त आहे. मग आपल्याला 100 वर्ष, 1000 वर्ष, लाख वर्ष आयुष्य मिळालं तर बरं वाटेल का नाही? 1 लाख वर्ष आयुष्य मिळालं आपल्याला, बरं वाटेल का नाही? बरं वाटेल. 1 लाख वर्ष आयुष्य मिळालं तर बरं वाटेल. तेव्हा सगळे इंद्रिय सुदृढ राहिले तर आपल्याला बरं वाटेल. आणि तरुणपणी इंद्रिय फेल झाले तर नको वाटणार आहे. मग हे 4 प्रकारचे आयुकर्माचे जे कर्म आहे ते आपल्याला पराधीन करून साखळीने बांधलेल्या जनावराप्रमाणे ते कर्म आपल्याला बांधून ठेवले. आणि आपल्याला मी मनुष्य आहे, फार श्रेष्ठ आहे, फार चांगला आहे. अरे बंधनामध्ये बांधलं आणि चांगलं काय म्हणतो? म्हणजे इथे जे 4 भेद हे सामान्य रूपाने. मग मनुष्याचे जेवढे भेद प्रभेद असतील ते तत्वासूत्रात वाचा. नारकीचे जेवढे भेद प्रभेद असतील ते तत्वासूत्रात वाचा. देवाचे जेवढे भेद प्रभेद आहेत तेवढे वाचा. तिरेंचाचे योनी किती आहेत? योनी किती आहेत? तत्वासूत्रात योनी सांगितले की नाही? किती योनी सांगितले? 3 प्रकारच्या योनी. योनी कुणाला म्हटलं? योनी कुणाला म्हटलं? मग जीवाच्या उत्पत्तीच्या स्थानाला योनी म्हणतात, गर्भाशयाला योनी म्हणतात. ते बहिरंगात चिन्ह ते योनी नाही. मग योनी 3 सांगितलं, सचित्त, अचित्त आणि मिश्र. याचे परत 3 गुणा केले तर 9. त्याचे उत्तर भेद केलं तर 84 लाख एवढे. आणि त्या 84 लाख योनीचे कुल केले, 84 लाख योनीचे कुल केले म्हणजे त्याच्याने भेद प्रभेद 199 करोड. 3चे भेद करत करत कुल जर झाले तर 199 करोड कुल आहेत. तेवढ्या प्रकारचे तुमचे भेद बनतील. बघा आचार्य, तुम्ही किती मोठ्या साखळीने बांधलेला आहात ही तुम्हाला कर्माची साखळी तर दिसतच नाही. पण हे कर्म आयुकर्माने तुम्हाला एवढं असं बांधून ठेवलेलं आहे. तुमच्या आत्म्यामध्ये मध्य लोकातून 7 राजू गमन करून सिद्धालयामध्ये जाण्याची शक्ती आत्ता आहे, ऊर्ध्वगमन. पण ती काय केली? आयुकर्माच्या जरी बांधली गेलेली आहे. मग आपण सुखी का दुःखी? मंगल तरीसुद्धा सुखी मानून बघतं हेच भ्रम आहे, हेच अज्ञान आहे.
हेच विपरीत श्रद्धा आणि हेच विपरीत ज्ञान आहे. अशा प्रकारे निमित्त पण जाणार आणि एवढे भेद माझ्या आत्म्याच्या गुणाच्या पर्यायामध्ये परिणमन होतं, तेव्हाही कर्म बांधतात. कर्मामुळे माझ्यात भेद नाही. ओम. स्वयं सिद्ध ज्ञाना